आमच्या पप्पांसाठी ही एक शूज कम माझ्याबरोबर पण असंच होतं बरं का. तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. हा मी आता त्या कॉन्ट्रला नेऊन दाखवते. नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी निघाले आहे राशन खरेदी करायला, म्हणजे डीमार्टला थोडंफार खरेदी करायचं आहे. आणि आता संध्याकाळचे 7 वाजता आहेत. आता स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. चला पटकन डीमार्टला जाऊन या आणि बघूया काय स्वस्त आहे काय महाग आहे. चला तुम्ही नक्की सांगा, डीमार्टमधलं परवडतं का आपले जे किराणा मालाचे जे दुकान असतात तिथले. आणि सोमं पण असं तयार झालं आहे कारण पाऊस पडून गेला आहे ना, त्याच्यामुळे थंडी खूप आहे त्याच्यासाठी. चला मग डीमार्ट शॉप. आता आम्ही निघायलो होतो आणि तसं बघायला गेलं ना, पावसाचं वातावरण झालं असेल तरी ना सोलापूरमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस पडतो आहे. आणि आज होता रविवार म्हणले की डीमार्टमध्ये एवढी गर्दी असते. आम्हाला वाटलं नव्हतं आज एवढी गर्दी असेल, पण ना इथं प्रत्येक गोष्टीवरनं सेल चालू होते. आणि खास करून ते कुर्ती वगैरे असतात त्याच्यावर, कारण आता कॉलेज वगैरे चालू झालेत ना, तर त्यासाठी पण त्या कुर्तींवर भरपूर सेल चालू होते. घ्यायला गेलो एक आणि घेतलं एक असं होतं. घरी आले आणि अचानकच मला सर्दीचा एवढा भयंकर त्रास व्हायला लागला ना, बस थोड्या वेळ मी रेस्ट केला आणि जेवण वगैरे आवरले. आणि म्हणलं आता फक्त वरच्यावर सामान तरी काढून ठेवावं, कारण थोडंसंच आणलेलं, जास्त नाही आणलेलं. दाखवते तुम्हाला काय आणले ते. आमच्या पप्पांसाठी ही एक शूज कम चप्पल घेतली आणि ही स्वस्त मिळाली आम्हाला. तसं बघायला गेलं तर ही 260 रुपयाला मिळाली आणि छान आहे. हा माझा शॅम्पू, मी हाच यूज करते. आणि कॉफी, हे साबण 3 ह्याचं होतं, एक काढलं मी ते हे. आणि गरम मसाला, हे असे छोट्या मोठ्या गोष्टी हे पण काढलं. थोडं डाळी, सोयाबीन, आणि इकडं सोमला खाऊ घेतला, साखर, आणि हे कम्फर्टचं एक घेतलं. आणि त्याचबरोबर हे हेअर कलर. तर आता तुम्ही कमेंट करून सांगा मला की एवढ्या गोष्टीचे किती पैसे झाले असतील किंवा किती बिल आलं असेल आम्हाला. डीमार्टमध्ये असं होतं की गेलं की आपण ज्या पाहिजे त्या वस्तू सोडून आणखीन खूप साऱ्या वस्तू घेतो. माझ्याबरोबर पण असंच होतं बरं का. तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.